नगर परिषद आणि नगरपालिकेमध्ये जे घडलं ते आगामी मनपा आणि जिल्हा परिषदेमध्ये घडू नये यासाठी महायुतीमध्ये कितीही प्रयत्न होत असले तरी महायुतीतला अंतर्गत वाद किंवा संघर्ष हा लपवला जाऊ शकत नाहीये। हा संघर्ष जागा वाटपाचा आहे आणि पर्यायानं तो पक्षाच्या राजकीय अस्तित्वाचा आणि वर्चस्वाचा आहे। मुंबई मनपा निवडणुकीमध्ये याचे पडसाद जरा अधिक तीव्रतेने उमटतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। आता झालंय असं की मुंबईमध्ये भाजपला 150 तर शिंदेंना 100हून अधिक जागा हव्यात आणि हे दोन्ही पक्ष या आपल्या म्हणण्यावर अडून बसलेत। त्यामुळे यापैकी एक पाऊल मागे कोण घेणार हा मोठा प्रश्न आहे। आता हा मुद्दा आगामी काळामध्ये महायुतीमध्ये कसा संघर्ष पुन्हा एकदा वाढवू शकतो हेच आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायचंय। त्यामुळे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी असं का म्हणते हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। महायुतीमध्ये आपल्यातील अंतर्गत संघर्ष मिटल्याचं उसनं अवसान महायुती जरी आणत असली तरी सुद्धा आता अवघ्या काही तासामध्ये खरोखरच महायुतीचं म्हणणं खरं आहे की खोटं आहे हे लक्षात येणार आहे। याचं कारण असं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या जागा वाटपासंदर्भात भाजप आणि शिवसेनेच्या समन्वय समितीची पहिली बैठक ही उद्या म्हणजे 16 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये होणार आहे। आणि या समन्वय समितीमध्ये भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते हे वाटाघाटीसाठी उपस्थित असणार आहेत। आता जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अर्थातच हे दोन्ही पक्ष आग्रही असतील आणि प्रयत्न सुद्धा करतील। याच्यातून नेमकं बाहेर काय येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। याचं कारण असे की मुंबईमध्ये भाजपला 150 जागा हव्यात तर शिवसेनेला सुद्धा 100हून अधिक जागा हव्यात आणि त्यासाठी हे दोन्ही पक्ष आपापल्या म्हणण्यावर आग्रही आहेत। त्यामुळे ही वाटाघाटी कशी होईल हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे। महायुतीच्या उद्याच्या या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांचे विद्यमान नगरसेवक वगळता इतर जागांवर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येते। आता प्रत्येक वॉर्डातील त्या राजकीय पक्षाची राजकीय समीकरणं, पक्षीय बलाबल, गेल्या निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी या सगळ्याचा विचार करून एक अहवाल तयार करण्यात येईल आणि त्यानंतरच वरिष्ठ नेते जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय घेतील असं महायुती संदर्भातलं जे वृत्त आहे ते एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीनं सूत्रांच्या हवाल्याने दिले। त्यामुळे यात कुणाच्या मनासारखं होतं आणि कोण नाराज होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। साधारणतः आतापर्यंत जी काही वक्तव्य किंवा ज्या काही चर्चा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी होत आल्या आहेत त्याप्रमाणे किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर जागा वाटपाचे जे काही आकडे समोर आले आहेत त्यानुसार भाजपला 130 ते 140 जागा मिळतील किंवा त्यावर ते ठाम आहेत असं समजतं, तर दुसरीकडे शिवसेनेला 80 ते 90 जागा मिळू शकतात अशा पद्धतीची माहिती मिळते। त्याचसोबत 25 मुस्लिम बहुल जागांवर सुद्धा 10 ते 15 जागा या राष्ट्रवादीला हव्या आहेत अशीही माहिती मिळते। पण काहीच दिवसांपूर्वी आलेल्या एका सर्वेनुसार अंतर्गत महायुतीच्या या सर्वेनुसार मुस्लिम बहुल भागामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची ताकद सुद्धा अधिक आहे। त्यामुळे शिंदेंची शिवसेना वरचढ ठरते। मग राष्ट्रवादीला खरोखरच इतक्या जागा येतील का हा सुद्धा एक प्रश्न आहे। अद्याप कोणताही पक्ष किती जागा लढवणार या संदर्भातली अधिकृत माहिती जरी नसली तरी उद्यापासून या संदर्भातली जो काही अंतिम निर्णय आहे त्यासाठीच्या चर्चांना सुरुवात होते। उद्याची खरी चर्चा ही पहिली आहे आणि त्यामुळे यामध्ये नेमकं काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। भाजप आणि शिंदे सेना यापैकी कोण यावेळी एक पाऊल मागे घेणार आहे, तशी भूमिका घेणार आहे हे सगळं तर लक्षात घ्यायचंच आहे। पण स्थानिक पातळीवर याचे काय पडसाद उमटतील हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। वरिष्ठ पातळीवर काही निर्णय झाले तरी सुद्धा शेवटी या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। त्यामुळे स्थानिक पातळीवरची स्थिती, तिथली खतखत हे सगळं ओळखून जर वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला गेला तर ठीक आहे, पण तसं जर झालं नाही तर नगर परिषद आणि नगरपालिकेमध्ये जे फोडाफोडीचं राजकारण महायुतीमध्ये दिसलं तशाच पद्धतीचा अंतर्गत कलह हा पुन्हा एकदा चव्हाट्यावर येऊ शकतो अशी दाट शक्यता आहे। त्यामुळे आता उद्यापासून सुरू होणाऱ्या या सगळ्या चर्चांमध्ये महायुती आणि त्यांच्या जागा वाटपासंदर्भात काय ठरणार, हा वाटाघाटीचा जो काही तिढा आहे तो सुटणार का हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतं? मनपा निवडणुकांमध्ये महायुती सुटसुटीतपणे व्यवस्थित निर्णय घेऊन कुणालाही नाराज न करता या निवडणुका लढवू शकेल का? जागा वाटप अगदी योग्यरित्या आणि सर्वांना सांभाळून होऊ शकेल का? आणि नेमकं काय दिसेल चित्र स्थानिक पातळीवरचं? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।